नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने जी रयत शिक्षण संस्था आहे त्या रयत शिक्षण संस्थेत ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्या मुलांचं यापुढे सिलेक्शन होणार आहे त्यांच्या संदर्भात वारंवार आता या संस्थेच्या बाकीच्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या असल्यामुळे बऱ्याच अभियोग्यताधारकांना नेमका आता यामध्ये पुढे काय होणार आहे असा प्रश्न निर्माण होतो आणि नेमकं रयत शिक्षण संस्थेच्या आता शिक्षक भरतीचं काय होणार असं यामध्ये विचारलं जाते। तर आपण त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। आता यामध्ये गेल्या व्हिडिओमध्ये रयत शिक्षण संस्थेशी संबंधित एक अपडेट आली होती आणि त्याच दिवसाचं परिपत्रक देखील मी दाखवलं होतं। आता यामध्ये शिक्षकांच्या ज्या बदल्यांचं धोरण आहे ते राबवण्याचं काम चालू होतं। शिक्षकांच्या बदली धोरणाचं काम चालू असताना त्यामध्ये जे निकष आहेत ते निकष वापरून ही प्रोसिजर चालू आहे। म्हणजे अजूनही शिक्षकांच्या बदल्यांचं धोरण चालू आहे। नेमकं त्या बदल्यांच्या धोरणाचं हे परिपत्रक आहे। आता हे परिपत्रक 23/3/2023चं आहे, परंतु त्याचे निकष हे 2024 म्हणजेच 5/3/2024 म्हणजेच आजच्या या महिन्याच्या तारखेपर्यंत हेच व्हॅलिड आहे आणि याच निकषाच्या आधारे शिक्षकांच्या बदल्या ह्या होत राहणार आहे। आता ही PDF बरीच मोठी आहे, तर प्रत्येक पेजवरचा मेन आणि महत्त्वाचा मुद्दाच यामध्ये सांगूया आपण। आता यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की बदली समितीच्या शिफारशीनुसार ही एक समिती पुनर्गठित करण्यात आली होती आणि त्यानुसार काही निर्णय घेण्यात आले आणि त्यानुसार अहवाल तयार करण्यात आला आणि सेवकाच्या बदल्यांचं धोरण 23/3/2023ला निर्गमित केलं। परंतु त्यानंतर त्यामध्ये काही प्रमाणात बदल केले आणि सुधारित धोरण यामध्ये तयार केलं गेलं। यामध्ये दुसऱ्यांदा त्यामध्ये बदल करण्यात आला तो 27/1/2024ला म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये। आता मार्च महिना चालू आहे आणि जानेवारीच्या एंडिंगला यामध्ये सुधारणा केली आणि काही बदल करून पुन्हा एक नवीन प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं आणि त्याचे महत्त्वाचे निकष होते की जसं की 100 किलोमीटर, कारण शिक्षकांच्या बदल्या आता यापुढे बंद करण्यात आलेल्या आहे आणि त्यापूर्वी त्यांना जिल्हा अंतर्गत बदली ही करून घेणं गरजेचे आहे। पुढे जाऊन बदल्या होणारच नाहीत, तर अशा शिक्षकांना त्यांना एक चान्स मिळावा म्हणून त्यांना अर्ज करण्याची संधी दिलेली आहे आणि त्या बदल्या, परंतु त्याचे निकष हे वेगवेगळे आहेत। मग जिल्ह्यामध्ये किंवा तालुका अंतर्गत बदल्या करण्याचा विचार केला तरी जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांचे एकमेकांपासूनचे अंतर 100 किलोमीटरपेक्षा अधिक असल्यामुळे जिल्हांतर्गत इतर तालुक्यात बदल्या केल्या तरी अनेक सेवकांना खूप दूर अंतरावरून बदल्या होऊ शकत होत्या। या सर्व बाबींचा विचार करून माध्यमिक विभागाकडील सेवकांच्यासाठी मंडळ अध्यापित बदल्यांचे धोरण निश्चित करण्यात येत आहे। म्हणजे आता या ज्या पवित्र पोर्टलला याद्या लागण्यात आलेल्या आहेत त्या आता माध्यमिक आणि पुढच्या विद्यार्थ्यांसाठी त्या शिक्षकांसाठी सुद्धा असेच नियम आहेत। आता यामध्ये भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्ट्या आणि दळणवळणाच्या साधनांचा विचार करून एक मंडळ असे संबोधले जाते आणि त्या अंतर्गत या प्रथम बदल्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि मग अशा मंडळातील बदल्यांचे या ठिकाणी निकष देण्यात आलेले आहे की जसं की 8 वर्ष सेवा करणाऱ्यांना ते मंडळातून मूळ तालुक्यात पुन्हा बदलीने जाता येईल। असे बाकीचे बरेच निकष यामध्ये देण्यात आलेले आहे। आता हे निकष नवीन अभियोग्यताधारकांनी का विचारात घ्यायचेत, कारण आता काही प्रमाणात बाकीचे शिक्षक पदभरती आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक डोक्यावरती आता टांगती तरवल असल्यासारखंच वाटतं। कारण सगळं झालं, एक्झाम झाली, निवड झाली, सगळ्या गोष्टी झाल्या आणि नियुक्ती मिळायच्या वेळेस येऊन आपल्याला समजतं की आता या शिक्षक भरतीचं नेमकं पुढे काय होईल, कारण दोन्ही साईडने असलेला स्टे। तर यामध्ये बाकीचे जे देखील निकष देण्यात आलेले आहे हळूहळू यामध्ये स्क्रोलिंग करेन, जास्त महत्त्वाचं नाही परंतु याचा परिणाम हा होतो, कारण यामध्ये बाकीचे निकषांचा विचार करून त्या शिक्षकांच्या बदल्या ह्या कराव्या लागतात किंवा दुर्गम शाखेमध्ये नियुक्त झालेल्या रयत सेवकास पहिले 8 वर्ष त्या ठिकाणी काम करावं लागतं, नंतर 2 वर्ष, नंतर 3 वर्ष, असं यांचे वेगवेगळे निकष यामध्ये देण्यात आलेले आहेत। पुन्हा 30% अधिक सेवकांच्या बदल्या हे एका वर्षात करता येत नाही असं देखील यामध्ये निकष ठेवण्यात आलेला आहे। पुन्हा नॅक कमिटी आहे,
जी आपल्याला ग्रेड प्रदान करत असते, किंवा सेवानिवृत्तासाठी 2 वर्ष जर शिल्लक राहिलेले असेल तर अशा शिक्षकांना शक्यतो या ठिकाणी बदली करता येत नाही किंवा ती थोडक्यात त्याचा विचार कमी केला जातो. अशी 10 पानांची PDF आहे. किंवा अपंग शिक्षक सेवकांचा यामध्ये क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. बऱ्याच गोष्टी यामध्ये असतात, परंतु फक्त शिक्षकांच्या बदल्या चालू आहेत एवढंच आपल्याला माहीत असतं. परंतु हे सगळे निकष 3 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय पुन्हा अर्ज करता येत नाही हे देखील. आता आपल्याला एक कॉमनमध्ये 3 वर्ष हा एक मुद्दा माहीत असतो, परंतु त्याच्या आतमधले हे निकष तितके माहीत नसतात. परंतु ह्या बदल्या झाल्याशिवाय मात्र शिक्षकांची भरती होत नाही. मुळातच शिक्षक भरतीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा देखील हे सांगण्यात आले होतं की ज्या शिक्षकांना बदल्या करून घ्यायच्यात त्यांचे विनंती अर्ज किंवा त्या बदल्या झाल्याशिवाय नवीन शिक्षकांची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आलं होतं. असे GR पण आले होते. 8, 9, 10 10 पानांची PDF आहे आणि यामध्ये तरतूद देण्यात आलेली आहे. जसं की आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार देखील काही मोजके मुद्दे आहेत, जसं की पती पत्नी एकत्रीकरणाचा मुद्दा असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्या ठिकाणी शिक्षकांना त्यांची बदली करून घेता येतो, जो त्यांचा 3 वर्षाचा कालावधी आहे तो पूर्ण झाल्याच्या नंतर. आता ह्या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की रयत सेवकांचे बदलीचं धोरण 2024 आणि 25ची चालू वर्षापासून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. म्हणजे ह्या वर्षी हे सगळे निकष यामध्ये लागू असणार आहेत आणि त्या नियमांनुसार निकषानुसारच बदल्या होणार आहेत. मार्च महिन्याच्या या आधीच्या आपण व्हिडिओमध्ये प्रसिद्धीपत्रक पाहिलं होतं की या महिन्यामध्ये शिक्षकांच्या ह्या तर बदल्याच होणार आहेत. म्हणजे शिक्षकांच्या बदल्यांसाठी मुदत देण्यात आलेली आहे आणि त्या शिक्षकांना त्या ज्या ठिकाणी त्यांना बदली हवी आहे त्या ठिकाणापासून त्यांचे जे प्रवर्गात ते मोडतात ते बिंदूसुद्धा त्या ठिकाणी रिक्त असावा लागतो आणि मग त्या शिक्षकाची बदली त्या पर्टिक्युलर जागेवर होत असते. ह्या सगळ्या गोष्टी जुळवून येणार आणि ज्या पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली त्यांना धोका नाही, परंतु यांच्या बदल्या झाल्याशिवाय त्यांना नियुक्तीपत्र पण देता येत नाही. कारण जे जुने शिक्षक आहे ते त्यांची देखील न्यायालयात केस आहे आणि जे नवीन आता पवित्र पोर्टलद्वारे निवडलेले जे शिक्षक आहेत त्यांची देखील न्यायालयात केस आहे. मुळातच रयत शिक्षण संस्थेवरती देखील ऑलरेडी एक केस आहे. त्या अंतर्गत जुन्या शिक्षकांची देखील एक केस आहे आणि नवीन शिक्षकांची देखील एक केस आहे, याचिका आहे. आता यामध्ये रयत शिक्षण संस्थेने स्वतःच हे एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक शिक्षकांच्या समायोजनाबाबत प्रसिद्ध केलं होतं. आता ते प्रसिद्धीपत्रक बघा, त्यामध्ये नेमकी केस काय आहे हे तुम्हाला देखील समजून जाईल. बघा, अन्य संस्थेत अतिरिक्त ठरणाऱ्या पात्र शिक्षकांच्या समायोजनाबाबत. आता हे मार्च महिन्यातलंच लेटर आहे आणि जे रयत शिक्षण संस्थेचंच आहे. संदर्भ आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडील याचिका आणि क्रमांक त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे हे आदेश एका न्यायालयाच्या अधीन राहून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. वरील विषयांवर कळवण्यात येते की विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या कार्यालयांमार्फत व राज्यात विविध जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालय यांचे मार्फत अन्य संस्थांच्या उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील. आता या ठिकाणी उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे 9वी ते 12वीचा वर्गांचा प्रकर्षाने उल्लेख करण्यात आलेला आहे. सन 2003-04 ते सन 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे तसेच अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे संस्थेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागांकडील अनुदानित रिक्त जागांवर समावेश करण्याचे आदेश दिले जात आहेत. आदेश देण्यात आलेले आहेत. तथापि संस्थेत हंगामी स्वरूपात, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, हंगामी स्वरूपात म्हणजे जे तात्पुरत्या स्वरूपात काम करतात, हंगामी स्वरूपात कार्यरत असणाऱ्या सेवकांनी संस्थेमध्ये अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक
विभागाकडे रिक्त असणाऱ्या जागांवर माननीय उच्च न्यायालय मुंबई व औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केलेली असून सदर याचिकेवर सध्या औरंगाबाद खंडपीठ येथे सुनावणी सुरू असून यामध्ये आता फेब्रुवारीमध्ये त्याचा निकाल लागला नाही, परंतु आता ती तारीख 8 एप्रिलच्या आसपास आहे, म्हणजे याचा निकाल अजूनही पेंडिंग आहे। त्या सुनावणी दरम्यान 11/3 म्हणजे आता मार्च महिन्यामध्ये देखील त्याची सुनावणी झाली, परंतु अंतिम निकाल लागलेला नाही। रिक्त पदे भरू नयेत, त्या ठिकाणी 11/3/2024 असं दिलेलं आहे, परंतु आता त्यामध्ये देखील पुढची तारीख देण्यात आलेली होती, ती म्हणजे 8 एप्रिल, म्हणजे ती तारीख अजून यायची बाकी आहे। रिक्त पदे भरू नयेत असे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी आदेश दिलेले आहेत। म्हणजे पवित्र पोर्टलवर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, परंतु त्यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन न होण्याचं हे कारण आहे, कारण असा वर्ण आदेश आहे की ती रिक्त पदे सध्या जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत भरू नये, तोपर्यंत रिक्त पदे भरू नयेत असा न्यायालयाचा यामध्ये निकाल आहे। त्यामुळे संस्थेत अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाकडे रिक्त असणाऱ्या जागांवर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व संस्थेचे पुढील आदेश येईपर्यंत न्यायालयाची प्रक्रिया आणि संस्थेचा आदेश येईपर्यंत समावेशन करण्यासाठी शाखेत असलेल्या अन्य संस्थेतील शिक्षकास परस्पर शाखा पातळीवर हजर करून घेऊ नये, म्हणजे हजर करून घेऊ नये परस्पर, हे देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अशा शिक्षकांना त्यांची मूळ कागदपत्रे आणि बाकीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात पाठवावे। आता या ठिकाणी शिक्षकांना सध्या रुजू करून घेऊ नये हे जरी मेन्शन असलं तरी पण जुन्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे की त्यांचं समायोजन झाल्याशिवाय किंवा बदली झाल्याशिवाय नवीन शिक्षकांना रुजू करू नये, परंतु नवीन ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी देखील याचिका टाकलेली आहे की त्यांचा यामध्ये काहीही दोष नसताना ही शिक्षा त्यांनी देखील का भोगायची, कारण ते तर गुणवत्तेच्या आधारावर निवडले गेलेले शिक्षक आहे आणि मग त्यांची यामध्ये काहीच चूक नाही आणि हे देखील सत्य आहे। त्यामुळे पवित्र पोर्टलवरती निवडलेल्या शिक्षकांना तर निश्चितच न्याय भेटेल, त्यात काहीच वाद नाही। फक्त आता यामध्ये न्यायालयीन केस आहे आणि 8 तारखेला त्याची आता एप्रिलमध्ये सुनावणी आहे। बाकीच्या गोष्टी 8 एप्रिलपर्यंत थोड्याशा त्याच्यावरती डिपेंड राहतील, परंतु शिक्षक भरतीच्या ह्या बदल्यांचं प्रकरण आहे ते जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा या विद्यार्थ्यांना त्यांची नियुक्ती भेटेल, कारण शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठी न्यायालयाचे बरेच आदेश आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षक भरती चालू ठेवणं हे न्यायालयाने ऑलरेडी सांगितलेलं आहे, किंवा त्यांना नियुक्ती देऊ नये असं कुठेही मेन्शन केलेलं नाही, किंवा 9वी ते 12वीच्या ज्या याद्या आहेत त्या लावण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही। या पुढच्या याद्या जरी लावल्या तरी काहीच हरकत नाही। फक्त आता यामध्ये रयत शिक्षण संस्थेशी संबंधित आता ज्या विद्यार्थ्यांचं पुढे 9वी ते 12वीसाठी सिलेक्शन होईल, आता यामध्ये मगाशीच आपण मुद्दा बघितला की त्या शिक्षकांच्या बदल्या किंवा समायोजन पुढे बाकीच्या रिक्त जागांवरती करणं गरजेचं आहे। तर ही प्रोसिजर कंप्लीट होईल तेव्हा या शिक्षकांना त्या ठिकाणी नियुक्ती भेटेल। त्यांना नियुक्ती भेटणार नाही असं अजिबात नाही, त्यांना घाबरायचं कारण देखील नाही, कारण याचिका ही दोन्ही साईडने आहे। निवड झालेले गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या बाजूने पण आणि जे हंगामी स्वरूपात किंवा वेगळ्या जे काही हंगामी स्वरूप असेल कायमस्वरूपी त्या कोणत्या पद्धतीने करत असतील आणि त्यांना बदली करायची असेल अशा शिक्षकांना जोपर्यंत दुसरीकडे न्याय भेटत नाही किंवा त्यांची बदली होत नाही तोपर्यंत त्यांनी बाकीच्या नवीन शिक्षकांची नियुक्ती करू नये असं सांगितलेलं आहे। आणि नवीन शिक्षकांनी आमचं काहीच चूक नाही आहे त्यामुळे देखील याचिका, म्हणजे दोन्ही साईडनी या ठिकाणी याचिका आहे आणि न्यायालय शेवटी प्रत्येक ठिकाणी हा विद्यार्थ्यांचा विचार करून त्या ठिकाणी निर्णय देत असतो। ते प्रत्येकाने आता DED वर्सेस BTC वर्सेस ब्रिज कोर्सच्या संदर्भात BEd आणि DED या संदर्भात सगळ्यांनीच अनुभव घेतलेला आहे। एवढी वर्षानुवर्ष केस पेंडिंग होती आणि लास्ट मोमेंटला बऱ्याच जणांचे विचार आणि न्यायालयाने दिलेला निकाल यामध्ये देखील खूप फरक पडला, कारण प्रत्येक वेळेस मुलांच्या दृष्टीने या ठिकाणी विचार केला जातो, परंतु जी आपली याचिका आहे ती न्यायालयाला अनुसरून आणि कुठल्याही चुकीच्या पद्धतीची नाही। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेले नाही, परंतु होणार नाही असं नाही, त्यांना निश्चितच न्याय भेटेल, पण बदली प्रक्रिया आणि 8 तारखेची आता होणारी सुनावणी यावरती थोड्याशा गोष्टी डिपेंड राहतील। आणि जी काही आता निवड यादी पुन्हा दुसरी लागेल जी विथ इंटरव्ह्यूची असेल
त्या विद्यार्थ्यांसाठी देखील थोड्याफार प्रमाणात हेच नियम लागू राहतील, कारण जे एकाच एक निवडलेला विद्यार्थी असो किंवा एकाच 10 निवडलेला विद्यार्थी असो, प्रोसिजर ह्या पुढच्या सेमच असणार आहे. फक्त त्यामध्ये इंटरव्ह्यू होता, यामध्ये इंटरव्ह्यू आहे आणि पहिल्या यादीमध्ये इंटरव्ह्यू नव्हता. परंतु ही जी बाकीची प्रोसिजर आहे, जी संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गोष्टी आहेत, त्या प्रोसिजर मात्र या ठिकाणी सेम असतील. परंतु कुणालाही टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. या ठिकाणी सगळ्या गोष्टी नीट होतील. निवड झालेल्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतील. पुढचीही गोष्ट सुरळीत होईल. फक्त आता 8 एप्रिलपर्यंत नेमकी कोर्टाचा निकाल काय लागतो ते बघणं देखील गरजेचं आहे. आणि या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे गुणवत्तेवर आधारित झालेलं आहे. त्यामुळे घाबरायचे काहीच कारण नाही.